नमस्कार, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत। मी काल एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता की विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि कोकणातील जी जागा आहे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्या जागेमध्ये कसा क्लिष्ट तयार झाला आहे। एक बंडखोरी शिवसेनेच्या अंतर्गतच उमेदवारांनी आमदारांच्या मुलीनं तिथे उमेदवारी अर्ज दाखल केला होता। राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना ही महायुतीतर्फे उमेदवारी मिळाली होती, पण महेंद्र दळवी जे अलिबागचे आमदार आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे, त्यांच्या मुलगी जुईली दळवेनं तिथे उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यानंतर महायुतीमध्ये एक समन्वय झाला। भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी आणि ज्या ठिकाणी महायुती निवडणूक लढवत आहे ते पक्ष निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात महायुतीतीलच पक्षांनी कशा कुरघोड्या केल्या होत्या, बंडखोरी केली होती, ती कुठेतरी शमवण्यात आता महायुतीला यश मिळालं आहे। आणि अलिबागचं जे आमदार आहेत महेंद्र दळवी, त्यांच्या ज्या कन्या आहेत जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला आणि आज बघितलं आपण तर अनिकेत तटकरे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विधान परिषद मतदारसंघातून बिनविरोध निवडून जाणार आहेत। पण जर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचं जर गणित बघितलं आपण तर तिथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ती जागा सोडली होती महाविकास आघाडीमध्ये। त्यांच्या उमेदवारांनी ऐनवेळी आज माघार घेतली आहे। मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जे बाळ माने आहेत, जे ठाकरेंचे उमेदवार होते, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात त्यांनी तो उमेदवारी अर्ज माघार घेतला आणि त्यांनी आत्ता कुठेतरी आपला अप्रत्यक्ष पाठिंबा हा अनिकेत तटकरेंना आहे असं दाखवून त्यांच्या कृतीतून दिलं। त्यानंतर उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली। संजय राऊतांनी ट्विट करत त्यांनी पक्षाची शिस्त पाळली नाही, पक्षांतर्गत जे काही विषय असतात, मग पक्षाने जो आदेश दिला, उमेदवारी दिली, निवडणुकीमध्ये तुम्हाला उभं केलं, एबी फॉर्म दिला आणि तुम्ही ऐनवेळी आज जो उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस होता त्यावेळी शेवटच्या क्षणी जाता भारतीय जनताच्या नेत्यासोबत, मंत्रीसोबत आणि तुम्ही उमेदवारी अर्ज माघार घेता आणि त्या दृष्टीनं ही कारवाई करण्यात आलेली आहे। संजय राऊत यांनी या पद्धतीचं ट्विट केलेलं आहे। जर आपण बघितलं बाळ माने कोण आहेत, बाळ माने हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत। त्यांनी 2024ला त्यांना भारतीय जनता पक्षाकडून तिकडून जागा उमेदवारी मिळाली नाही, जागा लढवता आली नाही, म्हणून त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव देखील झाला। एवढ्या पराभवानंतर देखील त्यांना शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचं उपनेतेपद देण्यात आलं आणि त्यांना आता विधान परिषदेची उमेदवारी देखील देण्यात आली होती, पण त्यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला। एकूण तर जर बघितलं आपण गडचिरोलीमध्ये असेल, इकडे पुण्यामध्ये असेल, कोकणात असेल, ठाण्यात असेल, अशा अनेक ठिकाणी महायुतीनं बिनविरोध निवडणूक करण्यामध्ये त्यांचं जो वर्चस्व आहे, आपापल्या मित्रपक्षातला समन्वय असेल, विरोधी उमेदवारांना संवाद साधून त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांचे उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी एक कम्युनिकेशन दाखवलं, कुठेतरी महाविकास आघाडीकडे पण एवढं संख्याबळ नव्हतं की आपण जिंकून येऊ, त्या धर्तीवरती महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी देखील माघार घेतली। एकूण महाविकास आघाडीमधील समन्वय आणि जे महायुतीचं सक्सेस फॉर्म्युला आहे, त्यांचे जे अनेक जिल्हा परिषद सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, या सर्वांची संख्या त्यांची जास्त आहे आणि त्यांचे आमदार जास्तीत जास्त निवडून जाणार आहेत असं सध्या गणित आहे। आता उर्वरित ठिकाणी निवडणूक होणार आहे, त्यामध्ये देखील महायुतीचं पारडं जड आहे, याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। मतदानाच्या दिवशी मतदान कसं होतं, निकालाच्या दिवशी निकाल कोणाच्या बाजूने लागतो, आमदार कोण निवडून येतं, याकडेच देखील आपलं लक्ष असणार आहे। त्यासाठी सर्व अपडेटसाठी वेळोवेळी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही लाईव्ह व्हिडिओ पाहू शकता। पाहत राहा मुंबई तक।